अनेक मोठ्या मोठ्या आय.टी. कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी जिमपासून ते जेवणापर्यंतच्या सगळ्या सोयी असतात. मोठे कॅन्टीन असतात. पण आता इस्रायल-अमेरिके युद्धाच्या झळा या कंपनींपर्यंत पोहोचल्यात. गॅस तुटवड्यामुळे नामांकित हॉटेल्स बंद होत असताना नामांकित आय.टी. कंपनी इन्फोसिसची देखील हीच परिस्थिती झाली आहे. इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांना एक ईमेल केला आहे, ज्यामध्ये पुणे, बेंगळुरू आणि चेन्नई या कॅम्पसमधल्या फूड कोर्टमध्ये डोसा ऑमलेट मिळणार नाही असं सांगण्यात आले. कंपनीनं कारण काय दिलंय तर LPGच्या गॅसची कमतरता. त्यामुळे कॅन्टीनमध्ये ज्या पदार्थांना जास्त हाय फ्लेम लागतो आणि ज्यामध्ये जास्त गॅस खर्च होतो असे पदार्थ सध्या मेनूमधून काढून टाकण्यात आलेत. इन्फोसिसच्या कॅन्टीनमध्ये सांगितले की परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत हे पदार्थ मेनूमध्ये पुन्हा दिसणार नाही आहेत आणि हा नियम पुणे, बेंगळुरू आणि चेन्नई या तिन्ही कॅम्पसमध्ये लागू करण्यात आला आहे. फक्त बेंगळुरू कॅम्पसमध्येच दररोज जवळपास 20,000 कर्मचारी येतात. त्यामुळे एकूण मिळून साधारण 40 ते 45,000 कर्मचाऱ्यांवर या निर्णयाचा परिणाम होईल असं सांगितलं जात आहे.